घोडी हनुमंत पुरती मुष्टिघात प्रेरित हातीचा दंड हिरोणी घेत तेनेची ताडीत आपलं यमदंड म्हणजे त्या ठिकाणी यमदंड मारल्यानंतर दुसरा म्हणजे या ठिकाणी शस्त्र मारण्यासाठी निघाला, परंतु त्या शस्त्राचा सुद्धा चक्काचूर माझ्या हनुमंतरायाने केलं. यमे धरले मारुतीचे चरण म्हणे मी तुझला अनन्य शरण हस्त जोडून यावरून स्तुती करीत मारुतीची. बघा म्हणले यमाला बी कळालं हे लेकरू महाबिलिंदर आहे. बघितले की यमदंड टाकून यमदंडाचं चक्काचूर केलं. मग आता आबा भरमानं घरी जावावं, ह्याच्या संग युद्ध करायला गेलो तर आपले हाडं काशीला नेल्याच्या लेकरू राहत नाही. शरण गेला हनुमंतरायाला महाराज आणि यम बोला लागला, हे बाळा, अरे म्हणला तू महापराक्रमी आहेस, मी तुला शरण आलो आहे, मला जीवदान दे म्हणून यम राजा माझ्या मारुत राहायला बोलू लागला. उभेला धावून ये सबई लागे हनुमंताचे पायी ऐरावत रूढ लवलाई चक्र वेगे पातळ. महाराज या यमाची अवस्था अशी झाली, पुन्हा कुबेर म्हणून या ठिकाणी आपला रथ घेऊन मला शस्त्रास्त्र घेऊन माझ्या हनुमंतरावर चाल करू लागला. आई शरे कोण ते अवतरी मारुती झाले शचिवराणी आई रावती सपुच्छी नरी पृथ्वीवरी आपटा. बघा म्हणले याचं बघितलं महाराज, इंद्राला सुद्धा आपला ऐरावत रथ सगळा हाती घेऊन आला, हनुमंतावर चाल केला, एकाच दणक्यात इंद्राला खाली पाडलं. उच्चनारायण भवंडी पृथ्वी सहित कापती दिग्गज आणि वारी देवराज. ज्या वेळेस इंद्राचा रथ आणि जी काय ऐरावती हातीला गुंडाळा शब्दामध्ये धाडकन वरी भिरकावून खाली पडलं, त्यावेळेस 33 कोटी देव राहिलेले विचार करू लागले, बाबो आता काही खरं नव्हतं, महान अशा प्रकारचं संकट आले, काय करावं. अरे गजा पटीला धरणीवरी देवास मांडले महापाळणी कडे पाठी जावोनी महायोध्ये दडाडले. महाराज म्हणला अनेक महायोद्धे म्हणला माझ्या मारुतरायावर चाल केले, परंतु महाराज तिथे काही इलाज चालना, दैनीय अवस्था निर्माण झाली, महान संकट मला सर्व देवलोकावर आलेला आहे. म्हणती पृथ्वी गेली रसातळा एकच हाकार झाला तो अमरेंद्र ते वेळा आवधरला कुडती. आणि बघा म्हणले त्यावेळेस सर्व या ठिकाणी देव बैठक बोलावली पुन्हा एकदा, आणि त्यावेळेस बोलू लागले, आता म्हणले या पृथ्वीवर आपत्ती निर्माण झालेली आहे, संकट निर्माण झालेले आहे, आता या संकटाचं निवारण कसं करावं, काय करावं, अशा प्रकारची बैठक या देवलोकामध्ये होऊ लागली. मुखावरी ताडणासी हनुमंत तेने मूर्छना दाटली बहुत पडे वायू सूत पृथ्वीवरी. बघा म्हणजे त्यावेळेस अनेकांचा मला त्या ठिकाणी उदार मला मारा होऊ लागला, सूर्याची सुद्धा मला त्या ठिकाणी हाय लागली, आणि त्याने करून हे असणारं लहान लेकरू म्हणलं त्या ठिकाणी खाली पृथ्वीवर पडलेलं आहे म्हणतात. कनकादिवरानी कोसळला पर्वत दरी माझी पडला लोक प्राणेश धाविनला सूत धरिला न पोट. बघा म्हणजे ज्या वेळेस हनुमंतराय म्हणून या ठिकाणी धरण्यावर पडला, एखादा पर्वत म्हणलं आकाशातून पडावं आणि त्यामुळं पृथ्वी हलावं, भूकंप व्हावं, त्या पद्धतीने ही पृथ्वी लक 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 हलू लागली. त्यावेळेस पित्याला जाग आली आणि आपल्या लेकराचा सांभाळ करावा म्हणून वायू प्रत्यक्षात हनुमंताजवळ आले. वायू नंदन विकळ पडला अचेतन वायू रडे स्कुंद स्कुंदोन पुढे घेऊन श्री. बघा म्हणजे आपल्या स्वतःच्या लेकराला मांडीवर घेतलं, लेकरू बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे, काय करावं कसं करावं, मांडीवर लेकराला घेतलं आणि वायू महाराज रडू लागला, डोळ्यावाट पाणी येऊ लागलं, आणि त्यावेळेस काय घडू लागलं. अरे मन तुझ्या महामरेंद्र तानयावरी घातले वज्र परम दिव्य निर्दय सुंदर करीन संवार. बघा म्हणजे त्या ठिकाणी रडत असताना पुन्हा क्रोध निर्माण झाला. अरे मला इंद्रा, अरे माझ्या लहान लेकरावरती मला तुझ्या वज्राचा मला मारा या ठिकाणी झालेला आहे, त्याने करून माझा लेकरू मूर्छापण पडलेला आहे, आता तुला या ठिकाणी मी सोडणार नाही, अशा प्रकारे वायू बोलू लागला. माझी आता यांचा जाता प्राण आटीन सकळ त्रिभुवन जैसे प्रल्हादा कारणे दैत्य संपूर्ण श्री नरसिंहे आपटिले. अरे बाबा म्हणलं जसं प्रल्हादाचं रक्षण करून म्हणलं प्रत्यक्षात म्हणलं दैत्याचं खंडन त्या पद्धतीने केलं
पद्धतीने म्हणलं तुमचा नायनाट करीन अशा प्रकारे हनुमंतरायाला मांडीवर घेऊन बोलू लागले. वायुवाधीन सकळांचे प्राण ओहो. आकर्षिलेन लागता क्षण श्वासोश्वास कोण बंद झाला. गेली त्रिभुवन कासवी. बघा म्हणजे वायूने विचार केला आता ह्या जातीला असं मारायचं नाही म्हणजे हवाच बंद करायचं. कारण सगळ्यात वायूवर आहे सगळं. आपण कशासाठी जगलो? वायू आहे म्हणून आपण यात आहे महाराज. वायू निघून गेला की संपला विषय. वायूने विचार केला, सगळी हवा बंद केली, सर्व देवांचा श्वासोश्वास बंद झाला. लाही तरफडल्याने तरफडू लागले महाराज. आता काय विषयच नाही. वायू निघून गेल्यानंतर प्राण जाणार आहे, काय करावं अशा प्रकारचे सर्व लोक विचार करू लागले. मग इंद्र विरांची सकळ सुरवरा रमावरांनी उमावर सकळ प्रजा ऋषीश्वर शरण आले वायू. बघा म्हणजे सर्व देव त्या ठिकाणी वायू जवळ आले आणि शरण येऊ लागले. बाबा आमच्या हातून चूक झाली आहे, लहान लेकरू तुझा आहे म्हणून मला माहित नव्हतं. आम्ही वज्रासन मारलं, यमदंडानं मारलं, आमच्याकडे चूक झाली आहे, एवढी चूक पदरात घे आणि आम्हाला जगव अशा प्रकारे सर्व ब्रह्मदेवा सहित बृहस्पती सहित इंद्र सुद्धा प्रार्थना करू लागले. ओटाश धरण श्री हनुमंत वायू दीर्घ चोरी रडत तो ब्रह्मानंदी देव समस्त प्राणनाथ देखिले. बघा म्हणजे त्यावेळेस म्हणून त्या ठिकाणी प्रार्थना करत असताना वायूने प्रत्यक्षात 33 कोटी देवाला बघितलं आणि पुढे काय करू लागले. हनुमंत कडेवरी घेवोनी वायू उभा आहे ते क्षणी तिन्ही देवते देखोनी नमस्कार करी तिथे रवा. बघा म्हणजे त्यावेळेस सर्व देवतांना म्हणलं वायूने त्या ठिकाणी विचार करून म्हणलं प्रत्यक्षात नमन घातलेला आहे. मग बोल कमळासन पुत्राचा कैवार घेऊनी अवघे जाल निर्धाळुनी टाकीशी काय प्राणशाय. बघा म्हणजे सर्व देव देवता म्हणून त्या ठिकाणी आले. म्हणलं पुत्राचा कैवार घेऊन तुम्ही आलात, परंतु आमच्यावर महान अशा प्रकारचं संकट आलेलं आहे, कारण हवा बंद झाली आहे, आम्ही जगू शकत नाही अशा प्रकारची यातना करू लागले. येरू मरे उठता माझा सुत इंद्राशी आटीन देवा सहित ऐकोनी हाशे इंदिरानाथ वर देतसे. बघा म्हणजे आता तुम्ही माझ्या जवळ म्हणलं ते तुमच्या प्राणाची भीक मागू लागला, नाही तर म्हणलं इंद्रा सहित म्हणलं सर्व देवतांना आकळून मारण्याचं सामर्थ्य माझ्या जवळ आहे अशा प्रकारे वायू बोलू लागला. पूर्ण पिंडाचा श्री हनुमंत याची स्वप्नी नाही मृत्यू ब्रह्मकल्प पर्यंत चिरंजीव पुत्र. बघा म्हणजे त्यावेळेस विद्याला राग अनिवार्य झालेला होता. सर्व देवतांना बोलत असताना माझ्या लेकराला या ठिकाणी प्राण घेण्याच्या उद्देशाने तुम्ही आलात, यमदंड मारलात, वज्रास्त्रानं मारलात. माझा लेकरू जर मेला असतं तर काय झालं असतं. त्यावेळेस देव बोलू लागले, अरे बाबा पूर्ण पिंडाचा तुझा मुलगा आहे आणि तो अखंड अशा प्रकारचा अजरामर आहे, या बाळाला मरण नाही अशा प्रकारचा आशीर्वाद सर्व देव त्या ठिकाणी देऊ लागले. मग बोल कर्पूर गौर माझे तृतीय नेत्रीच वैश्वानर क्षण जाईल चराचर परियाशी बाधी नकली. बघा म्हणजे त्या ठिकाणी शंकर बोलू लागले, बाबा अरे या जगामध्ये नाही तेवढं संकट येईल, नाही तेवढं म्हणलं आनंद घडल, परंतु तुझ्या लेकराला धक्का लागणार नाही अशा प्रकारचा आशीर्वचन त्या ठिकाणी शंकर देऊ लागले. आज कृष्ण आज आयुष्य तत्वता तीन हरतती श्री हनुमंता महवीरांची होय बोलता निजवर दान आई. बघा त्यावेळेस ब्रह्मदेव बोलला त्या ठिकाणी वायूला बोलू लागले की बाळाला तुझे आशीर्वाद सर्व देवांचा आहे. आता या ठिकाणी ब्रह्मदेव सुद्धा काय बोलत आहेत. माझे ब्रह्मास्त्रांनी पाश प्रदान बालिले म्याजी शस्त्रे निर्मिली बहुवत तिनी आसन. त्यावेळेस वचन ब्रह्मदेव देऊ लागले, अरे बाबा म्हणजे तुझ्या बाळाला माझ्या ब्रह्मशापामुळे कुठल्याही प्रकारची बाधा होणार नाही, कारण माझ्याजवळ लय अस्त्र आहेत, एक एक अस्त्र सृष्टीचा नाश करणारे एवढे अस्त्र आहेत, परंतु माझ्या असल्या जाज्वल अस्त्रामुळे सुद्धा तुझ्या लेकराला कसल्याही प्रकारची इजा होणार नाही अशा प्रकारचं वरदान ब्रह्मदेव हनुमंतरायाला देऊ लागले. मग इंद्रही वने सवेर
माझे याशी नवा पादे वज्र हा वज्र देई साचार अक्षय अभंग बघा इंद्र पुढे आला. अरे म्हणलं माझं जे काय इंद्र वज्र जे आहे, माझं जे वज्र आहे, माझं जे काय अस्त्र आहे, त्या अस्त्राचा सुद्धा तुझ्या बाळाला कसल्याही प्रकारची इजा होणार नाही, अशा प्रकारचा आशीर्वाद इंद्र देऊ लागला. हनुवटी झगडले वज्र यास हनुमंत श्री नाम साचार कुबेर मरे बहुत असुर क्षय पावती हस्ते बघा म्हणजे त्या वेळेस वज्राचा मार म्हणजे त्या हनुमंतरायाच्या मुखाला लागलेला होता, म्हणून त्याचा हनुवट गळा या ठिकाणी लागलेला असल्यामुळं हनुमंत नाव या ठिकाणी या बाळाला होईल, अशा प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी सर्व देव देऊ लागले. यमवरे वरदान यासी काळ दंड न वारी श्रम न पावे यम सुद्धा या ठिकाणी समोर आले आणि त्या बाळाला आशीर्वाद देऊ लागले की बाबा अरे माझ्या यमदंडानं सुद्धा तुझ्या लेकराला कसल्याही प्रकारची बाधा होणार नाही, अशा प्रकारचे सर्व देव आशीर्वाद देऊ लागले. दिव्य कमळाच सुमन माळ तेन सुखे लोटता बहुकाळ की विश्वकर्मे तात्काळ गळा घातली मारुतीच्या. बघा म्हणजे अशा प्रकारची विजयाची माळ मला सर्व देवतांनी माझ्या मारुतरायाच्या गळामध्ये टाकलं. सदा विजयी भव अशा प्रकारचा आशीर्वाद दिले. समस्ती देवोनी वरदाना गेले आपल्या स्वस्ताना वायुनी हनुमंत ते क्षणा अंजनी जवळ आणला. आणि अशा प्रकारे सर्व देव आशीर्वाद देऊन आपल्या स्वस्तानाच्या ठिकाणी निघून गेले आणि तो असणारा बाळ अंजनी मातेजवळ नेऊन दिलेले आहे. महाराती सलगरी नरोनी स्पुंद स्पुंदो निरडे जननी मुखा माझी स्तन घालोनी वदन कुरवाळी वेळ. आणि अशा प्रकारे बाळ निघून गेलेला होता, अंजनी मातेला माहित नसता. आणि ज्या वेळेस अंजनी मातेने आपल्या बाळाला बघितलं, डोळ्यावाट पाणी आलं, माझं बाळ कुठे गेलेलं असं आपलं स्थळ म्हणलं त्या अंजनी मातेनं बाळाच्या मुखामध्ये दिलं. अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी झाली. इथे श्रीराम विजय ग्रंथ सुरस त्या माझी हनुमंत जन्म विशेष वा श्रवण करीत गे सावकाश ग्रह पीडा त्या आशीन. आणि अवकाळीपेक्षा महान अशा प्रकारचा श्रेष्ठ म्हणजे हा राम विजय ग्रंथ आहे. त्याचाच हनुमंताचा जन्म ज्याने तर मन आणि ज्याने बक्षीस देऊन ऐकले त्याला तर हनुमंत पाहणार आहे. खरं आहे का? इतकं पुण्य तुमच्या पदरात पुन्हा आहे म्हणतात. हनुमंत जन्म कथन निज भावे करिता श्रवण दुष्ट ग्रह विघ्ने दारोण न बाधित कदाही. अहो महाराज म्हणून ज्याने हनुमंताची जन्मकथा तन मन धरानं ऐकलंय त्याला कुठला आशीर्वाद मिळणार नाही, कशाची बाधा लागणार नाही, कुठलाही मार लागणार नाही, कुठलीही इजा होणार नाही, एवढा आशीर्वाद या ठिकाणी लागणार आहे, एवढं पुण्य पत्रात बनणार आहे. पुढे रसाळ कथा बहुत डोळे पुसे राजा श्री दशरथ जन्मा जन्मेल श्री रघुनाथ तो कथार्थ. आणि पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी म्हणलं अजन्म जन्म घेणारा हा ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामचंद्र दशरथ राजाच्या उदरी जन्म घेणार आहे. सुंदर कथा आहे म्हणतात. जैसे जो क्षेत्र पिकत तो कणसे गणनाट दिसत तैसे प्रसंगावर प्रसंग बहुत रसभरीत असती. ही कथा मला अगदी रस भरीत आहे. मला अमृताही पेक्षा गोड आहे. अमृत पेल्यानंतर अमृत चाकल्यानंतर मरण जसं नसतं तसं ही कथा ऐकल्यानंतर महाराज आपण आपल्या देहाचा उद्धार करून घेऊ. जयासनाय पुत्र संता त्याने करावे विजया वर्तन. संतती संपत्ती परिपूर्ण सदानंद. आणि ज्या स्त्रीला संतती नसेल ते व्यक्ती ती स्त्री म्हणलं ही आजची कथा ज्यानं ऐकलं मनोभावे त्या स्त्रीला संतती आणि संपत्तीचा म्हणलं त्या ठिकाणी प्राप्त होईल म्हणतात. हे थोरी श्रीरामचरित्र कथा गहन द्रोत परसाग सावधान वा हे ब्रह्मानंद ठसावेन कैवल्य पद. आणि माझा गुरु ब्रह्मानंद मला आशीर्वाद दिलेला आहे. या पुढे जाऊन अगदी मूळ गावा जी आहे जी मूळ कथा राम आहे, रामकथा आहे, ती रामकथा उद्याच्या अध्यायापासून तुम्हाला ऐकायला बोलू लागले. ब्रह्मानंदा श्री रघुवीरा विषकंठ हृदया परात्परा
वेदवंद्या श्रीधरवरा धीरोद्धार श्री जगद्गुरु. आणि त्या ठिकाणी कवी श्रीधर म्हणून आपल्या ब्रह्मानंदाच्या त्या ठिकाणी स्वरूपाचं वर्णन करू लागलेले आहे, स्तुती करू लागले हे ब्रह्मानंद महाराज आहे गुरुवर्या. आणि पुढे असंच मला रामकथा लिहिण्यासाठी मला प्रोत्साहन द्या, आशीर्वाद द्या. स्वस्ति श्री राम विजय ग्रंथ सुंदर संमत वार्षिक नाटकधार श्रवण करोत पंडित चतुर रतिमाध्याय पुंडलिका